रात्रीचे 2 वाजता कोणी असं काही करतं का जे मी केलं. तर झालं असं, आदल्या दिवशी नाईट आऊट करून सकाळी घरी आली. सकाळी म्हणजे मला जवळपास 11-12 वाजले होते. आल्यानंतर मस्त पास्ता वगैरे बनवला फटाफट आणि ब्रंच लंच जे पण आहे ते करून घेतलं. इकडे प्रियांश मस्त माझी सँडल घालून फिरत होता. त्याला ते खूप छान वाटत होतं, टकटक वाजत होतं. आणि मी दुपारी झोपल्यानंतर डायरेक्टली उठले संध्याकाळी. आणि संध्याकाळी उठल्यावर मला रात्री झोप आली नाही आणि रात्री झोप येत नव्हती, म्हणून म्हटलं चला काहीतरी करू. तर म्हटलं थंडीचे कपडे वगैरे बेडमध्ये ठेवून देऊ. आणि त्यासाठी बेड ओपन केला तर एक एक करत मी पूर्ण बेड हा रूममध्ये पसारा करून ठेवला होता. तर रात्री थोडाफार बेड आवरला, अर्धा एक साईड आवरून ठेवली आणि नंतर मग 4:30-5 वाजता मला झोप आली. तर त्यावेळेस झोपले आणि सकाळी पुन्हा उशीरच झाला ऑब्व्हियसली उठायला. उठल्यानंतर पहिले नाश्त्याला मस्त ब्रेकफास्टमध्ये पोहा बनवला होता. प्रियांशने मस्त पोहा वगैरे खाल्ला आणि मी लागले माझं राहिलेलं रात्रीचं काम आवरायला. आणि जे काम मला सगळ्यात आधी करायचं होतं किंवा ज्या कामासाठी मी हा सगळा गोंधळ घातला तो फायनली मी दुसऱ्या दिवशी सकाळी करायला घेतला. म्हणजेच हे स्वेटर वगैरे फोल्ड करून ठेवायचे होते मला, ज्यासाठी मी बेड ओपन केला होता. आणि ते असं छान एका एअरटाईट बॅगमध्ये ठेवून मग ते बेडमध्ये मी सेट केले. आणि हे झाल्यानंतर म्हटलं चला लगे हा दुसऱ्या पण बेडरूममध्ये थोडीशी सेटिंग चेंज करायची होती, तर ती पण करून घेतली. आणि हे सगळं करत करत मला दुपारचे 4 वाजले होते. त्यानंतर खूप जास्त भूक पण लागली होती आणि असं काहीतरी थंड प्यायची आणि लक बाय चान्स दादांनी मस्त लस्सी आणली. सो लस्सी एन्जॉय केली. तर असं होतं माझा आजचा दिवस. कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय.